त्यांनी त्यांचं कंगन बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली. खरं तर मला एवढंच म्हणायचं याच्यामध्ये की आम्ही बसून समजा निर्णय केला असता तर चारही जागा आपल्याला सहजतेनं जिंकता येतात. अजूनही काही वेळ गेलेला नाही. उद्या विड्रॉलची आखरी तारीख आहे. आम्ही मुंबईमध्ये आम्ही कुठलाही अर्ज भरला नाही आहे. काही लोकांनी अपक्ष भरला ते तर काही आमचं तिकीट आम्ही त्यांना दिलेलं नाही आहे. ते विड्रॉल करतील वेळ आलं तर. पण ह्या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात, महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि मला विश्वास आहे की आज नाहीतर उद्या आम्ही बसून या जागांचं जो काही वाद निर्माण झालेला आहे तो वाद संपुष्टात येईल असा माझा विश्वास आहे. नाना भाऊ, तुम्ही जी मागणी केली आहे त्या मागणी प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता, परंतु अशा प्रकारचा निर्णय घेताना पाहायला मिळत नाही. याचा अर्थ त्यांची भूमिका ही ताकद आहे की त्यांना माघार घ्यायची. बघू आता त्यांची काय भूमिका आहे ती अजून स्पष्ट आहे. आज अजून आमचा जो वेळ आहे, उद्या अजून आमचा जो 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे ती तेव्हापर्यंत कळेल. फोनवर तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? पण त्यांनी संपर्कात नाही आले. तुम्हाला फोन आलेला नाही? नाना भाऊ, काँग्रेसचे तुम्ही फोन केला नाही किंवा फोन आलेला नाही? नाही, मी स्वतः सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला होता पण अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही. सुभाष देसाई आहेत, आदित्य ठाकरे आहेत, त्यांना एक पद्धत आहे आमच्या संघटनेमध्ये, त्यांनाही संपर्क साधला. अजून मला कुठलाही संपर्क झालेला नाही हे मी तुम्हाला सांगतो. हा, नाना भाऊ, तुमचे नेते आता भेटायला गेले होते आणि भेटल्यानंतर त्या दरम्यान त्यांचा संपर्क होऊ शकते परंतु नाना पटोलेचा संपर्क का होऊ शकत नाही, याचा अर्थ हे मानायचं की उद्धव ठाकरेंना तुमच्यासोबत आता मैत्री करायची? बघा, आमचे जे खासदार आहेत त्यांना भेटायला जातात, त्यांचा आभार मानायला जातात, ही आमची परंपरा आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढलेल्या आहेत आणि जेवढे सगळ्या लोकांचं सहकार्य लाभलं त्या पद्धतीनं आमचे खासदार त्यांना भेटायला जातात. त्याच्यामध्ये काय गैर काय? पण या जागा वाटपाच्या ह्याच्यामध्ये हा एक वेगळा मुद्दा आहे आणि या वेगळ्या मुद्द्यामध्ये जागा वाटपामध्ये आम्ही बसूनच निर्णय करावा असं आमचं मत पहिले होतं, आजही आहे. सांगलीच्या जागेची जशी परिस्थिती झाली होती तशी यापूर्वी जागांची परिस्थिती दिसून येईल का महाविकास आघाडीकडून? मला अजून आता कुठलाही चॅलेंज करायचा नाही आहे. माझी भूमिका आहे की जोडून घ्यायची आहे. आमची भूमिका जोडून घ्यायची आहे. आमची भूमिका कुठेही महाविकास आघाडी तुटेल अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाकडची नाही. काँग्रेस पक्ष अजूनही एकजुटीनं, कारण की महाराष्ट्र जो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राची वाताहत महाराष्ट्राच्या असंविधानिक सरकारने जी केलेली आहे, भाजपप्रणीत सरकारने केलेली आहे. मोठ्या प्रमाणात राज्यात शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण आत्महत्या करतोय, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. मराठवाडा सहित महाराष्ट्रामध्ये 75% भागामध्ये कोरडा दुष्काळाची परिस्थिती असताना पिण्याचं पाणी मिळत नाही महिनोन्महिने. शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आमची भूमिका काँग्रेस पक्षाची एकदम स्पष्ट आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच या भाजपला राज्यातून परास्त करायची ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. दुसरा एक मुद्दा आहे की मोहन भागवत यांनी आता म्हटलेलं आहे की 1 वर्षानंतर मणिपूरमध्ये जे होते अशांतता आहे तिथे सरकारनं लक्ष घालायचं. मला असं वाटतं की मोहन भागवतजींनी आता यांना सल्ला देण्यासारखं काही कारण नाही की भाजप आणि संघ हे दोघंही एकत्रित होते आणि त्या पद्धतीनं वागत होते. पण जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की आम्हाला संघाचीच गरज नाही तर कशाला हे त्या पद्धतीची सल्ला त्यांना देतात मला म्हणजे नवलच वाटतं. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आता काँग्रेस कार्यकर्ते जोशमध्ये आहे. लोकसभा निवडणुका जोरात झाल्यात, चांगलं यश मिळालेलं आहे. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांचा जोश आहे. काय विधानसभेमध्ये अशाच प्रकारचा जोश कायम राहील आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल? 2 प्रश्न आहे की अखरी पक्षाची ताकदच हा काँग्रेसचा कार्यकर्ता असतो, त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जो राहुल गांधीजींनी जी प्रेरणा टाकली, भारत जोडो यात्रा असेल किंवा न्याय यात्रा असेल, त्याच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. हे कुणालाही नाकारता येत नाही आणि त्याचं निकालामध्ये रूपांतर झालेलं आहे.
स्वाभाविक आहे की आमच्या पक्षाचा व्यक्ती हा राज्याचा मुख्यमंत्री व्हावा हे काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना होणं हे स्वाभाविक आहे. पण आखरी विधानसभेसाठी आकडेवारी जी संख्याबळ लागते ती आपल्याला महत्वाची असते आणि आखरी मुख्यमंत्र्याचं जे काही निर्णय घ्यायचा आहे तो हायकमांडनी घ्यायचा असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत आणि लोकांमधल्या ज्या भावना आहेत त्या आखरी आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तर हायकमांड त्याच्यावरचे निर्णय घेतील. नानाभाऊ, नीट संदर्भात अजून गोंधळ कायम आहे. राहुल गांधींनी तो नीटचा प्रश्न उचलला आहे. तिकडे दुसरीकडे नीटचे एका त्याच्यामध्ये मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ पाहायला मिळतात. परीक्षेसाठी प्रयत्न विद्यार्थ्यांचा असतो, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करणार पाहिजे. नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर नीटच्या परीक्षेची सुरुवात झाली. नीट म्हणजे भ्रष्टाचाराचं एक मोठं केंद्र आहे. 12वीच्या नंतर आम्ही MBBS साठी ऍडमिशन द्यायचो आणि जे मेरिट असेल त्याच्या आधारावर ते निर्णय व्हायचे. नीटच्या परीक्षेचं कंट्रोल पूर्ण केंद्र सरकारने आपल्या ताब्यात ठेवून होतकरू मुलामुलींना संधी मिळू नये, गरिबांच्या मुलामुलींना संधी मिळू नये अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण केली. आई वडिलाला आपल्या मुलाला डॉक्टर करायचं असेल तर त्याला ट्युशन लावून आणि अतोनात पैसा खर्च करून त्या नीटच्या परीक्षेची तयारी करावी लागत होती. असं चित्र आपण पाहतोय आणि आमची सुरुवातीपासून मागणी होती की ही नीटच्या परीक्षा रद्द कराव्यात. जुन्या पद्धतीनंच मेडिकलचा कोटा पूर्ण केला जावा, त्या पद्धतीचे ऍडमिशन व्हावेत. पण केंद्रातलं जे भ्रष्टाचारी नरेंद्र मोदीचं सरकार आलं, या सरकारने जाणून बुजून गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, सामान्याच्या मुलामुलींना डॉक्टर होऊ नये अशी व्यवस्था निर्माण केली. आपण पाहिलं की निवडणुकीच्या जेव्हा टप्पा संपला 7वा आणि 1 तारखेला जे संध्याकाळी पासून माध्यमाच्या माध्यमातून PMO ऑफिसमधून जे काही मसाला पुरवला गेला होता आणि आता 400च्या पार झालेला आहे आणि शेअर बाजारामध्ये जो उठाव झाला तो कुठल्या कुठल्या परिवारांना फायदा झाला याचे आकडे पण आपल्याला पाहायला मिळतात. आता त्याचा 1 नंबरचा लाभार्थी चंद्राबाबू नायडू, त्यांची मिसेस आणि मुलाच्या नावाने जवळपास 800 कोटीचा फायदा 2 दिवसामध्ये झाला. म्हणजे या लाभार्थ्यांना कसा फायदा द्यायचा, जनतेचे पैसे कसे लुटायचे अशी भ्रष्टाचारी व्यवस्था. जशी नोटबंदी जगातली सगळ्यात मोठी भ्रष्टाचाराची व्यवस्था होती, तीच व्यवस्था नरेंद्र मोदीजींनी शेअर बाजारात निर्माण केली, तीच पद्धत नीटमध्ये निर्माण केली आणि भ्रष्टाचाराचं एक मोठ्या प्रमाणात जी यंत्रणा आहे त्याचे मुखिया नरेंद्र मोदी तयार होऊन या देशातल्या व्यवस्थेलाच बर्बाद करायचा हा जो प्लॅन केलेला आहे त्याच्यातला नीट सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आमची मागणी आहे की याची CBI चौकशी झाली पाहिजे आणि नीटच्या परीक्षाच रद्द झाल्या पाहिजे, ही काँग्रेसची मागणी आहे. अभिजित वंजारी म्हणतात 288 लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेला तुमच्यावरती आरोप करण्यात आला की एका विशिष्ट प्रकारच्या जातीची मतं तुम्हाला मिळाली म्हणून तुमचा विजय झाला. राष्ट्रवादी अजित पवार गट आता त्याच जातीच्या लोकांकडे लक्ष केंद्रित करत आहेत. जे अल्पसंख्याक नेते आहेत त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. दुहेरी भूमिका दिसते महायुतीमध्ये राहून. बघा, भाजप असा एक पक्ष आहे की ते माजी मुख्यमंत्री बिहारचे ते भगवान श्रीरामाला काल्पनिक म्हणत होते. आता त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेलं आहे. तर ही जी काही परिस्थिती आहे, भाजपसाठी कुठलाही धर्म नाही, कुठली जात नाही, भाजपसाठी सत्ता ही महत्वाची आहे आणि ही सत्ता फक्त मुठभर लोकांसाठी चालवायची. म्हणून अयोध्येची जागा सुद्धा हे जिंकू शकले नाही. त्याच्यामुळे मला धर्म आणि जातीवर जायचं नाही. काँग्रेसने या धर्म आणि जातीचं राजकारण केलेलं नाही आणि करणार नाही. ज्या जनतेला, ज्या लोकांना काँग्रेसचा बद्दलचा विश्वास आहे आणि ती जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी झालेली आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे भाजप आज काही विशिष्ट जातीचे लोक सांगत असतील तर म्हणजे सांगायचं तात्पर्य की कालपर्यंत या लोकांनी तुम्हाला मत मारलं तर तुमचे ते समर्थक होते असं म्हणायचं का? पण जिथं हारलोय तिथं भाजप रडते आहे हे आपण नेहमी पाहिलेलं आहे आणि भाजपचं हे रडगाणं चालत राहणार आहे.
त्याच्यामुळे त्याच्याकडे तुम्ही पण लक्ष करू नका, पण जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी आणि सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणं हे काँग्रेससाठी महत्वाचं आहे आणि काँग्रेस ते पद्धतीचे काम करते आहे. अभिजित वंजारी म्हणतात 288 जागा काँग्रेस लढून नाना भाऊला मुख्यमंत्री. मी तुम्हाला सांगितलं की कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक राहू शकतात. आम्ही 288 जागेवरचं आमचं काम सुरू झालेलं आहे. आम्ही त्या पद्धतीचे आता जिल्हा दौरे पण आमचे सुरू होणार आहेत. मूळ प्रश्न आहे की याच्या मागचा हा उद्देश नाही की 288 जागा ह्या महाविकास आघाडीला कशा जिंकता येतील हा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे काँग्रेसच 288 लढेल असं कुठली आमची भूमिका नाही. नाना हिंदी में एक बात बताइए कि जिस तरह से 4 सीटों पर अभी चुनाव होने हैं उसको लेकर आपकी एमबीए में भी कहीं ना कहीं अनबन दिख रही है. आप उद्धव ठाकरे से संपर्क करना चाह रहे थे, आपकी बात नहीं हो पा रही है. क्या एमबीए में अनबन है, कोई नाराजगी, या उद्धव ठाकरे ने एक तरफा अपना कैंडिडेट खड़ा कर दिया? ऐसी कोई नाराजगी नहीं है और कोई अनबन भी नहीं है. अभी सब सांसद उनको मिल रहे हैं, सब चर्चा हो रही है. मूल सब्जेक्ट है कि बात तो होगी, बात जाएगी कहाँ. आपने संपर्क करने की कोशिश की थी, मातोश्री में बात हुई? नहीं, अभी बात हुई नहीं, हो जाएगी और महाविकास आघाड़ी करके हम लोग काम करेंगे. लेकिन ये लगता है सर आप लोग इकट्ठे बैठकर कैंडिडेट तय किए होते तो ज्यादा बेहतर होता. बिल्कुल होता. हम चाहते थे वही, कांग्रेस पार्टी वही चाहती थी कि हम लोग इकट्ठा बैठकर ही ये निर्णय हो. ना जैसे जो विधायकों से मिल रहे हैं, सांसदों से मिल रहे हैं उद्धव ठाकरे, और इस मुद्दे पर बातचीत करने के लिए आगे नहीं आ रहे हैं, तो इसके क्या मतलब है? क्या वो जो अकेला लड़ना चाहते हैं चारों सीटों? देखो, कल का दिन हमारे पास है, आज का और रात बाकी है, तो कल के दिन के बाद ही बात करेंगे. मोहन भागवत ने जो बयान दिया है मणिपुर को लेकर, उसे किस तरह से देखते हैं, उस पर क्या? उसमें उन्होंने एक और टिप्पणी भी की है कि जिसके पास ताकत हो उसको शालीनता भी अपने पास रखनी चाहिए. उस पर भी क्या कहेंगे आप? देखो, केंद्र के नरेंद्र मोदी के सरकार को मणिपुर से लेके और जो बहुमत के आधार पर जिस तरह से घमंड किया गया उसके बारे में मोहन भागवत जी ने टिप्पणी की है. मुझे लगता है कि बीजेपी और आरएसएस, क्योंकि बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी ने यही कहा था कि हमारे को अब जरूरत नहीं है आरएसएस की. बेफजूल मोहन भागवत जी इनको क्यों सलाह दे रहे मुझे पता नहीं, लेकिन इनको सलाह देने से भी ये बाज नहीं आएंगे. इनको जिस तरह से मणिपुर में महिलाओं का अपमान करना ये इनका दायित्व रहा है, वो तो पूरे देश ने, दुनिया ने देखा है. मुझे लगता है कि इस पे बहुत बड़ी चर्चा न होते हुए हमारी आज भूमिका ऐसी है कि किसान परेशान है, युवा परेशान है, गरीब परेशान है, महंगाई की वजह से सब लोग परेशान हैं. इस विषय पे चर्चा हमारे लिए महत्व की है और कांग्रेस उसके लिए काम भी कर रही है. अभी हम लोग राज्यपाल भवन में भी जा रहे हैं और राज्यपाल महोदय जी को हम अवगत भी कराएंगे कि महाराष्ट्र में जो ड्रग माफिया की वजह से क्या परिस्थितियां हैं. ये सब माफिया ये सरकार ने बनाई है. राज्य की तिजोरी कैसे लूटी जाती है, किसानों के नाम से कैसे लूटी जाती है, उसके बारे में भी अवगत कराएंगे. महाराष्ट्र में दुष्काल की स्थिति में किसानों को कोई मदद न मिलने की वजह से किसान कैसे आत्महत्या कर रहे, कितने परसेंटेज में किसानों ने आत्महत्या इस चुनाव के अंदर में की है और कर रहे हैं. तो ये सब बात से हम उनको अवगत कराएंगे. और ऐसी जो महाराष्ट्र की असंवैधानिक सरकार जो बनी हुई है, ये सरकार को ही बर्खास्त करना चाहिए, ये मांग आज कांग्रेस पार्टी माननीय राज्यपाल महोदय जी के करेंगे. त्याला शरद पवार गटांचे आमदार आणि नेते त्यांची मागणी आहे की जवळपास शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे. 85वा वाढदिवसात 85 आमदार आपण त्यांना द्यायचे आहे असा त्यांचा निर्धार आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये ते 150 पेक्षा जास्त जागा लढतील, म्हणजे काँग्रेस पक्ष 150 पेक्षा कमी जागा लढणारा हाही या ठिकाणी पाहिजे. बघा, प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटतं की आमच्या नेत्याचं कौतुक कसं करावं, त्याच्यावरचं काम केलं जाते. त्याला काही चुकीचं काय, त्याला काही विरोध करायचं कारण नाही आहे. जेव्हा आम्ही लोक सगळे बसू महाविकास आघाडी म्हणून त्यावेळेस जे काही निर्णय येतील मेरिटच्या आधारावर त्याच्यावर आम्ही चर्चा करू. आणि मला वाटतं की प्रत्येकाने आपल्या आपल्या, जसं तुम्ही माझ्याबद्दल बोललात तर तसं त्यांच्या पक्षातल्या लोकांना वाटतं. तर त्याच्यामुळे तो काही विभाजनाचा मार्ग नाही, तो कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचा भाग आहे.
आणि त्याच्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या भावना येणं हे स्वाभाविक आहे, त्याला कोणाला विरोध करायचं कारण नाही. नाना, शरद पवार साहब का एक बयान आया है। शरद पवार साहब ने कहा कि पीएम ने जिस तरह की भाषाओं के लिए इस्तेमाल की थी कि उनकी आत्मा भटक रही है, कि भटकती हुई आत्माओं को छोड़ेगी नहीं। ये पीएम मोदी पर पवार साहब की तरफ से कड़ी टिप्पणी थी, इसको किस तरह से देखते हैं? देखो, एक ज्येष्ठ नेता के बारे में देश के प्रधानमंत्री ने इस तरह का वक्तव्य करना यही निषेधार्ह था और उसके परिणाम नरेंद्र मोदी जी को भुगतना पड़ा, बीजेपी को भुगतने पड़े। इसलिए पवार साहब ने जो स्टेटमेंट किया है उसका सही जवाब उन्हें दिया है. नाना, विधान परिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये खरं तर अजमेर येतो दिसून येत आहे. मात्र महायुतीकडून ज्या रिक्त जागा आहे तिथे नेत्यांना चान्स देऊन जो राग नेत्यांच्या मनात आहे लोकसभेच्या जागावरून तो कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी आता महायुती पूर्ण तयारीत आहे. कुठे ना कुठेतरी त्याची तयारी जास्त दिसून येते. अजून वेळ आहे ना, उद्या जो जुई आता 3 वाजेपर्यंत, उद्याच्या 3 वाजेपर्यंत वेळ आहे. सगळं त्यावेळेस चित्र स्पष्ट होईल ना, त्याच्यावर आज चर्चा करण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्र की पार्टियों की बात करें तो जीतन राम मांझी के पास भी एक सीट थी लेकिन उनको कैबिनेट का पद मिला. यहाँ पर प्रफुल्ल पटेल की पार्टी को कोई पद नहीं मिला, एकनाथ शिंदे की पार्टी को उतना बड़ा पद नहीं मिला. उस पर क्या कहेंगे? आम आदमी पार्टी कहती है कि झुंझुना थमा दिया. सिरन बारने ने अपनी नाराजगी भी जताई है कि 1 सीट 2 सीट वालों को कैबिनेट मिला गया है, लेकिन 7 सीटें थी एकनाथ शिंदे की शिवसेना की, उन्हें नोटिस दिया गया. देखो, जितेंद्र मांझी का उल्लेख आपने किया है, तो जितेंद्र मांझी ने भगवान श्री राम को काल्पनिक बताया था, इसलिए उनको कैबिनेट में दिया इन लोगों ने स्थान. और रहा महाराष्ट्र के 2 उनके अलायंस जो है वो लाभार्थी व्यक्तिगत लाभार्थी है. 150 करोड़ का ईडी का एक जन के ऊपर रेट आया था तो वो तुरंत हटाया गया, तो व्यक्तिगत लाभ हो गया. और जैसे ही इन लोगों ने आंखें दिल्ली में उठाई तो बीजेपी के कार्यकर्ता ईडी और सीबीआई जो है वो तुरंत आंख पे आ जाते हैं. तो ये यहाँ के महाराष्ट्र में आके ये बातें कर सकते कि हमारा विरोध है, हम लोग बहुत गुस्से में हैं. लेकिन दिल्ली में गया और दिल्ली का डंडा पड़ गया तो ये दोनों अलायंस शांत हो जाते हैं. तो इसलिए मुझे लगता है कि जितेंद्र मांझी का मैंने ये किया उल्लेख कि एक सांसद होने के बाद भी उनको कैबिनेट दिया, इनके पीछे का अलग रीजन है. इनके मित्र ईडी और सीबीआई जो है उसके वजह से ये ज्यादा हिल नहीं सकते. और ये स्पष्ट है, सबको पता है, उनके सांसदों को भी पता है. व्यक्तिगत लाभ ये ले सकते हैं क्योंकि एक अलायंस के साथी को तो मालूम है 150 करोड़ रुपए का आया था पूरा चिट्ठा. तो सिस्टम उनका बना हुआ है, तो इस सिस्टम को आप लोग समझते हो, लेकिन हमें सवाल उठा के जबरदस्ती लड़ाते रहते हो. अच्छा, आपके एमवीए के नेता संजय राउत ने ट्वीट भी किया है कि जीतन राम मांझी ने प्रभु श्री राम को काल्पनिक बताया था और उसके बावजूद उनको कैबिनेट में रखा गया. आपने भी कई बार राम पर टिप्पणी की है, आप पर कार्रवाई की मांग करते थे, क्या कहेंगे इस पर? मैंने भगवान श्री राम को कभी मैंने ये नहीं किया. मैं तो भगवान श्री राम को हमारे दैवत है, हमेशा उनको अपमान करने वाले को और उनकी पूजा पाठ गलत करने वालों को मैंने टीका किया, भगवान श्री राम के ऊपर नहीं किया. और इसलिए अयोध्या में भी हम जीते ना, तो मेरे बात एकदम स्पष्ट है. गलत चीजें हमारे पे मत डालिए. मैंने कहा कि मैं खुद हिंदू हूँ, तो मैं हिंदू धर्म की रक्षा करना मेरा, हमारे मुसलमान साथी है तो वो अपने धर्म की रक्षा करेंगे, बौद्ध हो तो बौद्ध की रक्षा करेंगे. सब लोगों को अपने अपने धर्म को प्यार करने का अधिकार है. तो मेरा ऐसा कहना है कि जितेंद्र मांझी ने जो काल्पनिक भगवान श्री राम को बताया, उनको कैबिनेट दिया, तो बीजेपी का असली चेहरा सामने आया, एकदम स्पष्ट है. और रही बात बाकी हमारे जो अलायंस जो रहे महाराष्ट्र के, जो उनके वो ईडी उनके मित्र है, ईडी की वजह से उनकी बीडी हो गई है. नाना, शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा हा खूप महत्वाचा ठरला. कांद्याचा जो प्रश्न आहे, काल अजित पवारांच्या भाषणामध्ये देखील शेतकऱ्यांचा उल्लेख आला. तर विधानसभेसाठी आता शेतकऱ्यांचा वापर करेल का महायुतीचं सरकार? आता यांच्याजवळ वाचलं काय, यांनी जेवढ्या लोकांचे जीव घ्यायचे होते ते जीव घेतलेत, जेवढ्या शेतकऱ्यांच्या टाळवरचं लोणी खायचं ते खाल्ले. यांचे आकडे आम्ही जाहीर करू. आता मी तुम्हाला सांगितलं की भ्रष्टाचाराचं सिरियल कसं या लोकांनी उभं केलं महाराष्ट्रामध्ये. शेतकऱ्यांच्या नावाने डीबीडीच्या ज्या योजना डायरेक्ट द्यायच्या होत्या त्या योजनेमध्ये कसं यांनी 300 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला. मुख्यमंत्र्याला अधिकार नसताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट आदेश देऊन त्या पद्धतीचा आदेश जेव्हा आयुक्ताला पाठवला तर आयुक्तांनी, कृषी आयुक्तांनी ते सांगितलं की याचा आपल्याला धोरण तयार करावं लागेल, पण ऐकले नाहीत. डायरेक्ट
1 रुपयाची वस्तू 10 रुपये त्यांनी विकत घेऊन शेतकऱ्यांच्या नावाने, अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने यांनी हजारो कोटी रुपये खाल्लेत. त्याचं उत्तर द्यावं लागेल. आता शेतकऱ्यांच्या निवडणुकीच्या पुढे जात असताना शेतकऱ्यांच्या बद्दल सांगायला जातील तर शेतकरी यांना काही साध्या पद्धतीने सोडणार नाहीये. त्याच्यामुळे खूप सारे इश्यू आहेत, ते मी आज आता त्याची चर्चा नाही करणार. आमच्याजवळ खूप सारे इश्यू आहेत. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.